बाबा 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 बाबा, नाशिकच्या गोट्याच्या लय करामती येतो. बाहेर सर्व्हिस देण्यासाठी तो 5 लाख प्लस आलिशान गाडी घ्यायचा. बहुतेक जीएसटी बी वेगळा घेत असेल. आता या सर्व्हिसला किती टक्के टॅक्स लागतो हे जीएसटी स्लॅब मध्ये नाहीये. आता सर्व्हिस कोणती होती अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय, टेबल टॉप वरची. मग ती सर्व्हिस होती की सॉरी लिंबामध्ये सुया टोचायची की करगळी कापून घ्यायची, आय डोंट नो. बट या नाशिकच्या आशिकने एवढं जास्त लोकांना संमोहित केलं होतं की तो जर समजा आता काल आपल्या त्या बाई म्हटल्या ना, मी चौकशीसाठी येऊ शकत नाहीये, मला प्रवासात जमत नाही. तर मग अशा सिच्युएशन मध्ये बाबा स्वतः म्हणायचा की तुम्ही 5 लाख टाका, आलिशान गाडी पाठवा, मी येऊन जाईल. तुम्ही कशाला लोड घेताय? इथं मी कोणत्या सरकारच्या विरोधात बोलत नाही, आधीच सांगतोय. माझं अकाउंट सेफ ठेवायचं, मला लय बोलायचंय अजून. काय म्हणजे काही व्हावा माणसानं, पण पैशावालं होऊ नये. कारण की पैशावाले हे असले भिकार धंदे करणारे असतात. हो, ते एप्स्टीन फाईल मध्ये बघा तुम्ही, लहान लेकराच्या आतड्यामधलं मलमूत्र खाल्ल्या जायचं कशासाठी? रिव्हर्स एजिंग साठी. तसंच या बंधुखराच्या प्रकरणामध्ये पण आहे. सुख, समाधान आणि मोठं होण्यासाठी बोंधू बाबाची सर्व्हिस घेतल्या जायची. आता सर्व्हिस कोणत्या प्रकारची होती तुम्ही बघितलीच आहे. तिथं सर्व्हिस अगदी पोटापासून सॉरी कुठे व्हायची ते तुम्हाला बी माहिती आहे. सगळ्यात आधी गडी माणूस तिथे गेला तर त्याला मूत टाकून अमृत पाजलं जायचं. आणि ही मोठ्या घरचे, आता त्याच्याकडे सगळे मोठ्या घरचे जात होते. मोठ्या घरची बाई गेली तर काय व्हायचं तुम्ही बघितलेलं आहे. फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे चोचले फक्त या भिकारचोट राजकारण्यांचे, उद्योगपतींचे, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचेच आहेत. सर्वसामान्य माणूस सुखी आहे. सर्वसामान्य माणूस सुखी आहे त्याच्या मेहनतीमध्ये, कष्टामध्ये. काही म्हणा राजकारण्यांनो, त्या 39 आमदारांची तुम्हाला किवच येते. काय राव तुम्ही 5-5 लाख रुपये देऊन सर्व्हिस घ्यायचा. आता कसली घ्यायचा ते तुमची तुम्हालाच माहिती. पण बाबाने तर सांगितलंय SIT ला, आपला सर्व्हिस चार्ज आउटडोर साठी 5 लाख रुपये प्लस आलिशान गाडी एवढा आहे. जीएसटी घेत होता की नव्हता विचारा की, ते नाव आलेल्या लोकांना लय जणांची येतं. त्यामध्ये उपमुख्यमंत्री पण आहेत.